श्लोकावर अर्थपूजा बांधण्याआधीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। आपल्या या शिरोळे गावातील हे पाटील परिवार आणि पाटील परिवाराच्या मातोश्री कैलासवासी कल्पना शिवराम पाटील आई साहेबांना 21 मे 2025 रोजी देवाज्ञा झाली। त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। खरं तर आई साहेबांना चालता बोलता मृत्यू आला वयाच्या 75व्या वर्षी। हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचं निधन झालं। त्यांच्या पश्चात आमचे किशोर दादा असतील, आमच्या संगीताताई असतील, योगिताताई असतील, सविताताई असतील, कविताताई असतील, सुजाताताई असतील, साधनाताई असतील, त्याचप्रमाणे आमचे बाबा शिवराम बाबा, हा संपूर्ण पाटील परिवार नातवंड बरं का। अशा प्रकारे या पाटील परिवारामध्ये कार्य करत असताना स्वप्नवत अशा प्रकारे एक दुःखद प्रसंग या पाटील परिवारावर आला। एखादा माणूस आपल्या घरातला ज्या वेळेला बऱ्याच दिवस आजारी असतो त्यावेळेला माणसांची मनस्थिती तशी तयार झालेली असते, आपला माणूस अमुक अमुक आजारी आहे बरं का। पण इथे बोलता चालता हृदय विकाराचा तीव्र असा झटका यावा आणि त्या मुलांच्याही कल्पनेत नसेल, ते नातवांच्याही कल्पनेत नसेल, आमच्या बाबांनाही वाटलं नसेल की काही काळानंतर माझी पत्नी मला सोडून जाणार आहे, त्या मुलांनाही वाटलं नसेल काही काळानंतर आमच्या आम्हाला सोडून जाणार, मातृछत्र आमचा हरपणार आहे, त्या नातवंडांना सुद्धा माहिती नसेल, त्या सुनेला सुद्धा माहिती नसेल, त्या पाटील परिवाराला सुद्धा माहिती नसेल की आमच्यातून आमच्या आई साहेब जाणार आहेत म्हणून। अतिशय चांगल्या प्रकारे आई साहेबांनी या ठिकाणी कार्य केलं। आपल्या मुलांवर चांगल्या प्रकारे संस्कार केले, मुलींवर चांगल्या प्रकारे संस्कार केले, नातवंडांवर संस्कार करण्याचं भाग्य आई साहेबांना लाभलं आणि अशा प्रकारे या ठिकाणी कार्य करत असताना या घराला घरपाट देण्याचं काम केलं, अतिशय चांगल्या प्रकारे संस्कार करण्याचे काम केलं, मुलांना मार्गदर्शन करण्याचं काम केलं। आणि आज जर पाहायला गेला आजचा काळ जर पाहायला गेला तर मुलीवाल्यांचे दिवस चांगले आहेत असं म्हणायला हरकत नाही, नाही का आता सध्या, बरोबर आहे की नाही? मुलीवाल्यांचे दिवस चांगले, मुलीवाल्यांना फिरावं लागत नाही, बरोबर आहे ना माऊली? माझ्या मोबाईल मध्ये कमीत कमी 15 ते 20 मुलांचे बायोडेटे असतील, मुलींचे राहत नाही, आले काय नाही गेले काय बरं का। मला सांगण्याचा उद्देश फक्त एवढाच आहे की जवळजवळ 7 बहिणी ना, 6 बहिणी म्हणजे संगीताताई, योगिताताई, सविताताई, कविताताई, सुजाताताई आणि साधनाताई बरं का। त्यांची वेळ अशी होती, लग्नाची वेळ, की त्यावेळेला बापाच्या पायामध्ये चप्पल राहत नव्हती बरं का। असा तो काळ होता। मुलीचं लग्न करायचं म्हटल्यानंतर बापाला अनेक गोष्टींना सामोरे जावं लागायचं, घरातल्यांना अनेक गोष्टींना सामोरे जावं लागायचं। पण अशाही परिस्थितीमध्ये आपल्या 6 मुलींवर चांगल्या प्रकारे संस्कार करून त्यांना मार्गाला लावून व्यवस्थितरित्या त्यांच्या संसारामध्ये कशा प्रकारे रममाण होतील, त्यांना ज्या ठिकाणी दिल्या, ज्या ठिकाणी लक्ष्मी म्हणून ज्या घरामध्ये त्यांनी प्रवेश केला त्या घराला घरपड देण्याचं काम कशा प्रकारे करतील अशा प्रकारचं मार्गदर्शन आई साहेबांनी त्यांना केलं, अशा प्रकारचे संस्कार त्या ठिकाणी आई साहेबांनी केले। आणि खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही आयुष्य जगत असताना आपले जे विचार आहेत, आपली जी कर्म आहेत, आपलं जे राहणं आहे, जगणं आहे, वागणं आहे तेच शिल्लक राहते बरं का। देहाची तर माती होते, हे सगळं करणारा देहाची माती होते, राहतंय काय त्या देहाने केलेली कर्म, त्या देहाचं जगणं वागणं कसं होतं याला महत्व आहे। आणि म्हणून अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी आई साहेबांनी कार्य केलं, अतिशय चांगल्या प्रकारे संस्कार केले, मार्गदर्शन केलं आणि सृष्टीच्या नियमाप्रमाणे यद दष्टम तद नष्टम, जे दिसतंय ते नाचतंय। फक्त एखादी घटना झाल्यानंतर आपण विचार करतो अमुक दवाखान्यात नेली असती ना वाचली असती बरोबर। लगेच जर आम्हाला कुठेतरी हे करायला मिळालं असतं ना कदाचित आमच्या प्रयत्नाला यश आलं असतं।
पण शेवटी आपण बोलतो ना, ईश्वर सत्तेपुढे इलाज नाही. बोलतो की नाही आपण, ईश्वर सत्तेपुढे इलाज नाही. कारण चाले हे शरीर कुणाचे सत्ते, कोण बोलवी तो हरिविण, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुको नका. हे सगळं कार्य करणारा तो पांडुरंग परमात्मा आहे, तो भगवंत आहे, तो देव आहे, ते ब्रह्म आहे. बरं का? नंतर आम्ही कितीही जरी असं म्हणतात, साप गेल्यावर फरफट फुटणे असंच म्हणतात ना, ती म्हण आहे ना, बरं का? सगळं गेल्यानंतर मग उगीच त्या गोष्टीवर चर्चा करणं, असं झालं असतं तर तसं झालं नसतं, हे केलं असतं तर तसं झालं नसतं. पण दादा, प्रत्येकाला ह्या जगाचा निरोप घ्यावा लागणार आहे. फक्त फरक एवढाच आहे, येताना जसं वेगवेगळे आलोय की नाही, तसं जाताना वेगवेगळं जाणार आहे. बरं का? आम्ही आमच्या जीवनामध्ये कार्य करत असताना बऱ्याचशा गोष्टी सत्य आहेत, पण सत्य आम्ही स्वीकारत नाही. त्या सगळ्या गोष्टींमध्ये महत्वाची एक गोष्ट जर असेल सत्य असलेली, आम्हाला एक दिवस जायचं आहे. प्रत्येकाला एक ना एक दिवस या जगाचा निरोप घ्यायचा आहे. प्रत्येकाला एक ना एक दिवस जायचं आहे. हे तेवढंच सत्य आहे, पण आम्ही सत्य स्वीकारत नाहीये. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुमको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. सांझ के बाद होगा सवेरा, देखना है अगर दिन सुनेरा. पाँव फूलों पे रखने से पहले तुमको कांटों से चलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. सोडावं लागणार आहे हा देह एक ना एक दिवस. तू लाख हिफाजत कर ले, लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी, रहेगा पिंजरा खाली. आत्मा जाता देह पडे, देह पडता म्हणती मळे, मळ्यास कर्तृत्व व नगडे खडा काढी. आणि म्हणून आमचं जाणं सत्य आहे. आम्हाला मृत्यू आहे हे सत्य आहे. त्या सत्याची ओळख आम्ही घेतली पाहिजे. ते सत्य कार्य आम्ही जाणलं पाहिजे. खऱ्या अर्थानं या ठिकाणी आम्हाला हा नरदेश त्यासाठी दिलेला आहे, सत्य कळावं म्हणून, सत्य जाणावं म्हणून. प्रवचनाची आम्हाला गरज आहे सत्य कळावं म्हणून. कीर्तनाची आम्हाला गरज आहे, श्रवणाची आम्हाला गरज आहे सत्य कळावं म्हणून. आम्ही असत्याकडे सहज आकर्षित होतो, सत्याकडे आम्हाला आकर्षित करावं लागतंय. असत्य विचार आमच्याकडे सहज येतात, खोट्याकडे आम्ही सहज वळवलो जातोय, खऱ्याकडे वळवावं लागतंय. खोटे विचार आमच्या अंतःकरणामध्ये सहज निर्माण होतात. खरी कर्म, सत्य कर्म, सत्य विचार आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण करावे लागतात. त्यासाठी मार्गदर्शन करावं लागतंय. असत्यावर आम्ही सहज विश्वास ठेवतो, सत्यावर विश्वास ठेवत नाही. बरं का? एखादा चित्रपट जर आम्ही पाहत असू ना, तर त्या चित्रपटामध्ये आम्ही एवढा एकरूप होतोय की जशा तिकडे क्रिया घडतील तसे हावभाव आमच्या शरीरावर दिसतात, आमच्या चेहऱ्यावर दिसतात. हसण्यासारखं काही जर झालं तर आमच्या चेहऱ्यावर लगेच हसू येतंय. रडण्यासारखं जर काही झालं तर आमच्या चेहऱ्यावर लगेच रडू येतंय. पश्चाताप करण्यासारखं जर काही झालं तर आम्ही सुद्धा काहीतरी पटकन असं चुकचुक करून पश्चाताप करून मोकळे होतो. आम्ही ज्या सिरियल पाहतोय, नाव सिरियल बट नॉट रियल. काय नाव सिरियल, पण सत्य नाही. सत्य असल्यासारखे आम्ही पाहतोय, सत्य असल्यासारखं आम्ही पाहतोय. एखाद्या सिरियल मध्ये जी एखाद्याची बहीण असते ना, तीच दुसऱ्या सिरियल मध्ये त्याची पिकलेले केस लावून काकी होते. तिसऱ्या सिरियल मध्ये बायको पाहायला मिळते. बट नॉट रियल. पण आम्ही तेवढा विश्वास ठेवतो त्याच्यावर. असत्यावर आमचा सहज विश्वास बसतो. सत्य कळत नाही तोपर्यंत, खरं काय आहे ते कळत नाही तोपर्यंत. अंधार तोपर्यंत आम्हाला कळतोय जोपर्यंत सूर्य उगवत नाही तोपर्यंत. एकदा सूर्य उगवला की अंधार आपोआप नष्ट होतो. सूर्य उगवला की अंधार आपोआप नष्ट होतो.
एकदा सूर्याची किरण आमच्यापर्यंत पोहोचलीत ना की अंधार बाजूला करण्यासाठी आम्हाला हातामध्ये झाडू काडी घ्यावी लागत नाही, ते आपोआप बाजूला होत आहे. तसं आमच्या अंतःकरणामध्ये एकदा काय ज्ञानरूपी प्रकाश पडला ना, ज्ञानरूपी सूर्य उगवला ना की अज्ञानरूपी अंधार आपोआप बाजूला होतो, आपोआप नष्ट होतो. तो बाजूला करण्यासाठी आम्हाला वेगळा काही प्रयत्न करावा लागत नाही. फक्त आमच्या दरवाजा खिडक्या आम्ही उघड्या ठेवल्या पाहिजे. घरातला अंधार जर नष्ट करायचा असेल तर सूर्य उगवल्यानंतर आम्ही काय केलं पाहिजे? सूर्य उगवायच्या आत आमच्या दरवाजा खिडक्या उघडल्या पाहिजे. तसं हे ज्ञानरूपी प्रकाश जर आमच्या अंतःकरणामध्ये पोहोचला पाहिजे, आमच्या मनामध्ये जर त्याचा प्रकाश पडला पाहिजे, आमच्या बुद्धीमध्ये जर त्याचा प्रकाश पडला पाहिजे, तर आम्ही काय केलं पाहिजे? आमच्या दरवाजा खिडक्या उघड्या ठेवल्या पाहिजे. श्रवणाला, कीर्तन श्रवण करत असताना, प्रवचन श्रवण करत असताना आम्ही एकाग्र चित्तेने ते श्रवण केलं पाहिजे. जोपर्यंत सूर्य उगवत नाही ना तोपर्यंत काजवा पण आम्हाला भारी वाटतो. काजव्याकडे पण मनुष्य आकर्षित होतो ना, किती मस्त अगदी आनंदाने पाहतोय की नाही काजव्याकडे पण. कुठपर्यंत? सूर्य उगवत नाही तोपर्यंत. सूर्य उगवला की आता काजवे दिसतात का बरं? रात्री आपण ज्या काजव्यांकडे आकर्षित झालो होतो, अंधारामध्ये जे काजवे आपल्याला सुशोभित दिसत होते ते आता कुठे दिसतात का बरं? आणि म्हणून प्रवचन जर आम्ही श्रवण केलं, कीर्तन जर आम्ही श्रवण केलं, सत्संगाला जर आम्ही आलो, संतांचा संग जर आम्हाला झाला, तर आमच्या अंतःकरणातलं अज्ञान नष्ट होतंय, अंधार नष्ट होतो, ज्ञानरूपी प्रकाश आम्हाला प्राप्त होतो. अर्थात सत्य काय आणि असत्य काय याची जाणीव आम्हाला होते, याची जाणीव आम्हाला होते. खरं तर आम्ही आमच्या जीवनाची वाटचाल करत असताना ज्याला सत्य समजतोय, ज्याला आम्ही आमचं समजतोय, खरोखर जर अंतःकरणपूर्वक विचार केला तर ते आपलं कितपर्यंत आहे बरं? कुठपर्यंत आपलं आहे? अनेक गोष्टी आहेत, अनेक गोष्टी आहेत. एखादा पाहुणा जर आला तर मी सांगतो हे घर माझं आहे, माझं घर आहे. घराला पाटी सुद्धा असते, आपल्या नावाची पाटी असते. एकदा माणूस निघून गेल्यानंतर ती पाटी किती दिवस राहते बरं? बदलली जाते, बदलली जाते ना. घरपट्टी बदलली जाते, पाटी बदलली जाते. असं कुठे झाले का? पणजोबा जाऊन गेली, आता 40-50 वर्ष झाली, अजून ते घर त्यांच्याच नावावर आहे? नाही. ज्या बांधावर उभं राहून आम्ही सांगतो या बांधापासून त्या जांभळीच्या झाडापर्यंत सगळा एक गट आहे का? सगळा आपला. त्याच बांधावर उभा राहून आपला पणजोबा सांगायचा, आजोबा सांगायचा, असाच आपले वडील सांगायचे. अजा गेला पणजा गेला, बाप मसनी गेला, देखत देखत नातू पळतो तोही तैसा झाला. हे कुठपर्यंत आपण आहे? जोपर्यंत तो अंतरात्मा आहे तोपर्यंत आपण सगळ्याचा अनुभव घेत असतो, सगळं आपलं आहे. एकदा तो अंतरात्मा निघून गेला की मग नाही कुणाची कुणी तुझे नव्हे रे कोणी, अंतीच असेल एकला रे प्राण्या माझे माझे म्हणून. बंधू कुणाची, बहीण कुणाची, कोण कुणाचे, सगळे सोयरे, मेल्या पाठी सर्वच राहील, तुटतील धागे दोरे प्राण्या मायचा बाजार. दोन दिवसाची तुझी जवानी नाही पुढे टिकणार रे, वृद्धपण येता जवळी वैद्य काय करणार, प्राण्या मायचा बाजार. आणि म्हणून जे आपल्याला आपलंच वाटतंय ते आज आपलं कुठपर्यंत आहे याची जाणीव आपल्याला संत करून देतात. 83,99,999 योनीमध्ये ते आपलं होतं का? 84 लक्ष जीवयोनी आहेत. 84 लक्षवी जीवयोनी जर आपण नरदेह म्हटलो तर याच्या व्यतिरिक्त ज्या 83,99,999 योनी आहेत त्या योनीमध्ये आम्ही असताना ते आपले होते. ऋणानुबंधाच्या गाठी आहेत. कर्मयोगे सकळ मिळाली एके स्थळी जन्म आली, ते तू आपुली मानली कैसरे पडत नव्हता काय? ऋणानुबंधाच्या गाठी आहेत. ज्या आई वडिलांचे ऋण आपल्यावर होते, ज्या आई वडिलांवर ऋण आपले होते, त्याच आई वडिलांच्या पोटी आपला जन्म झाला. ज्या बाईचे ऋण आपल्यावर आहेत, जे बाई
तीच बाई आपल्याला प्राप्त झालेली आहे. ज्या मुलांचे ऋण आपल्यावर आहे, ज्या मुलांवर आपले ऋण आहेत, तेच मुलं आपल्या पोटी जन्माला आलेली आहेत. ज्या समाजाचं, ज्या कुटुंबाचं, ज्या देवाचं, देशाचं, धर्माचं, त्याच ठिकाणी आपला जन्म झालाय. बरं का, आम्हाला काय करायचं आहे? आम्हाला संसार करायचा आहे, पण त्या संसारात गुंतायचं नाहीये, लिप्त व्हायचं नाही. जेव्हा पाहिजे तेव्हा अलिप्त होता आलं पाहिजे. आम्हाला सगळं काय करायचं, आमचं कर्तव्य आहे शेतीवाडी करणं, आदर्श युक्त शेतकरी म्हणून कार्य केलं पाहिजे. संसार सुद्धा कसा असावा, लोकांनी बोट दाखवलं पाहिजे तसा संसार असावा. गुण्या गोविंदाने नांदतायत, लक्ष्मी नारायणासारखे नांदतायत, ते आदर्शयुक्त संसार करावा हवे. मुलं बाळं कशी सांभाळावीत, मुलं बाळांवर कशा प्रकारे संस्कार करावे, त्यांची कर्म, त्यांचं वागणं जगणं कशा प्रकारे असावं, आदर्श घेतला पाहिजे. अशा प्रकारे आमचं जगणं वागणं असावं. पण हे सगळं कार्य करत असताना आम्ही अलिप्त पाहिजे, तिथे लिप्त नको. ममत्व एकदा माणसाच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालं ना, माझं आहे म्हटल्यानंतर गेल्याचं दुःख आहे, माझं आहे गेल्याचं दुःख आहे, माझं नाहीये गेल्याचं दुःखच नाहीये. संतांनी सुद्धा संसार केला, प्रपंच केला, शेतीवाडी केली, सगळं काही केलं ना कार्य, पण ममत्व नाही निर्माण झालं. माझं म्हणून त्यांच्या अंतःकरणामध्ये कधी आलंच नाही. मग ज्याचा आहे तो करून घेतो, ज्याचा आहे तो सांभाळतो. आम्ही निमित्त मात्र आहोत, निमित्त मात्र आम्हाला कार्य करायचं आहे. आणि मग अशा प्रकारे जर आम्ही जगलो, वागलो, तर निश्चित आमच्यामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही, आमच्यामध्ये बदल झाल्याशिवाय राहणार नाही. एखादी गोष्ट माझी म्हणून आम्ही जेव्हा वापरतोय ना, किंवा ती आम्ही आमच्या जवळ ठेवतो ना, त्या वस्तूविषयी आमच्या अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण होतंय. आणि ज्या वस्तूविषयी आमच्या अंतःकरणामध्ये, ज्या व्यक्तीविषयी ममत्व निर्माण होतंय ना, ती वस्तू हरवल्याचं आम्हाला दुःख वाटतंय, ती व्यक्ती गेल्याचं आम्हाला दुःख वाटतंय. म्हणून विचार केला पाहिजे, आज जे माझे आहेत ते माझे आहेत का, उद्या माझे असणार आहेत का, याच्या आधी होते का, याचा विचार केला पाहिजे. कोण कोणाचा पिता जगी, या माता ही कवणाची, कन्या पुत्र ही नसती आपले भाया तर परक्याकडची. बंधू भगिनी सगळे सोयरे आप इष्ट संपत्तीची, कोणी नसे या जगी आपले घरी कास तू धर्माची. आणि म्हणून सगळ्याच गोष्टी आहेत तिथे. नको नको मना गुंतू माया जाडी, काळ आला जवळ ग्रासावया. मग एकदा तो काळ आपल्याला ग्रासावया येतो ना, तेव्हा काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप, सोडविना बंधू पाठीची बहीण, शेजीची कामीन दूर राखली. सोडविना राजा देशीचा चौधरी, आणि कसोयरी भली भली. हे सगळे आहे, या सगळ्यांची जाणीव करून दिली, या सगळ्यांची ओळख करून दिली. कोण कुठपर्यंत आहे, कोण कुठपर्यंत आहे. ज्यांना माहिती झालं ते येतील, अमुक अमुक गेला, नमस्कार करतील, घाई म्हणून निघून जातील. काही थांबतील आपल्याला निरोप देईपर्यंत, काही आपल्या घराच्या दरवाजापर्यंत असतील, काही गावाच्या शिवेपर्यंत असतील, काही विसाव्यापर्यंत असतील, काही स्मशानभूमीपर्यंत असतील, तर काही शेवटचा अग्नी देईपर्यंत असतील. पण एकदा अग्नी दिली ना का सगळे पाठ फिरवतात. बरं का, एकदा अग्नी दिली की तो एकटाच मनुष्य त्या ठिकाणी जळत असतो. कधीतरी त्या चितीकडे निरीक्षण करून बघा. हाडाची काढ केली, रक्ताचं पाणी केलं, कधीच थांबला नाही होतो, कधीच थांबला नाही. जेव्हापासून करता कमवता झाला तेव्हापासून नुसती धावपळ, नुसती धावपळ, नुसती धावपळ. मग कधीतरी त्याला थांबायला सांगितलं तर त्याच्या तोंडातून ऐकायला मिळायचं, मराला टाइम नाही, नुसती धावपळ. जगला, वागला, सगळं काही कार्य केलं मुलांसाठी, बाईसाठी, कुटुंबासाठी, घरासाठी, स्वतःसाठी मात्र जगायचा राहून गेला. सगळ्यांसाठी सगळं काही केलं, पण स्वतःसाठी काही केलं नाही, स्वतःसाठी काही केलं नाही. इथे आम्हाला सगळ्यांची व्यवस्था करता करता, सगळ्यांसाठी सगळं काही करता करता आमचा विचार आम्हाला करायचा आहे.
आमचा विचार आम्हाला करायचा. या जगामध्ये अनेक गोष्टी सत्य आहेत, त्यापैकी एक तुम्हाला मृत्यू आहे, सत्य आहे. तुम्हाला चालवणारा देव आहे, ब्रह्म आहे, ब्रह्म तत्व आहे, सत्य आहे, स्वीकारलं पाहिजे. काय म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्यू चाले, म्या हलविल्या प्राणो हले, जे जगात ते चालिता. हे सगळं कार्य करणारा तो एक देव आहे, तो ब्रह्म आहे. पृथ्वी, आग, तेज, वायू आणि आकाश या पंचभूतांना सामर्थ्य देणारा ते मजबूत आहे. आमच्या नखापासून केसापर्यंत प्रत्येक इंद्रियाला चालना देणारा, स्फूर्ती देणारा, कार्य करण्यासाठी बळ देणारा ते महत्त्व आहे. देवाचं नामस्मरण जे करतात ना, देवाचं भजन पूजन जे करतात ना, देवाचं स्तवन जे करतात ना, त्यांना देव सांभाळतो. ऐकताय ना, ऐकताय ना. देवाचं नामस्मरण करणाऱ्याला, देवाचं स्तवन करणाऱ्याला, देवाचं भजन पूजन करणाऱ्याला जो देव सांभाळतोय ना, नास्तिकाला सुद्धा तोच देव सांभाळतोय हे विसरून चालणार नाही. देव नाही आहे म्हणणाऱ्याला सुद्धा तोच देव चालवतोय, तोच देव सामर्थ्य देतोय. ते ब्रह्मतत्व आहे, ते आम्ही मान्य केलं पाहिजे, ते आम्ही स्वीकारलं पाहिजे. ते सत्य आहे आणि ते सत्य कळण्याकरता आम्हाला या ठिकाणी हे प्रवचन सांगावं लागलेलं आहे, मांडावं लागलेलं आहे. कीर्तन ऐकावी लागतात, प्रवचन श्रवण करावं लागतात. का? सत्य कळण्याकरता, सत्य कळण्याकरता. खोट्याकडे मनुष्य सहज आकर्षित होतो, नाही काय? खोट्याकडे मनुष्य सहज आकर्षित होतो ना, त्याला काय असं बोलावं लागतंय का, आमंत्रण करावं लागतंय का? दूध आहे ना, दूध किटलीत घेऊन गावामध्ये ओरडत जावं लागतंय, दूध घ्या दूध म्हणून, कारण ते दूध आहे. दारूवाल्याकडे लोक चुंबकासारखे आकर्षित होतात, त्याला आवाज द्यावा लागत नाही. आलाय का तुमच्या गावात कधी असा किटलीत घेऊन कोणी आवाज देत? प्रवचनाला या बसा म्हणून सांगावं लागतंय, कीर्तनाला या बसा म्हणून सांगावं लागतंय, हरिनाम घ्या, भगवंताचं नामस्मरण करा म्हणून सांगावं लागतंय. पण अधिक काय याच्या व्यतिरिक्त मनाच्या मनोरंजनाच्या ज्या गोष्टी आहेत, कुठे आमंत्रण करावं लागतंय सांगा? कुठे आमंत्रण करावं लागतंय? असत्याकडे आम्ही सहज वळवलो जातोय, सत्याकडे आम्हाला वळवावं लागतंय, सांगावं लागतंय. आमच्या मनालाही आवड तीच आहे ना. मनोरंजन असेल ना, तिथे आम्हाला आनंद वाटतो. पण जिथे आमचं हित आहे ना, त्या ठिकाणी मात्र आम्हाला कंटाळा येतो, आळस येतो. जगामध्ये आमच्या विश्वाचा जर आम्ही विचार केला, संपूर्ण विश्वामध्ये आमचे हित जाणणारे फक्त 3च. बाकी असतील, तुम्हाला वाटत असेल माझं मित्र म्हणजे जीवाला जीव देणार आहे, जोपर्यंत आहे ना तोपर्यंत. एकदा संपला ना, जीव घ्यायला पण मागे येत नाही, जीवाला जीव देणार आहे. कोणी पण असू द्या, तुमचं आमचं हित जाणणारे फक्त 3च. एक भगवंत, म्हणून तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एक चक्र पाणी वाचवणे या. एक भगवंत, दुसरे संत. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती, काय द्यावे त्यांची व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. तिसरे आई वडील. याच्या व्यतिरिक्त हित जाणणारा कोणाचा नाही, कोणाचा नाही. आई वडील माझे थोडं काय सांगू, त्यांचे उपकार जीवनाच्या वाटेवरती आहे, त्यांचा मला आधार. देव आमचं हित जाणतोय ना. आईच्या गर्भात असताना 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले, 9ही द्वार आमची बुजली होती, बुद्बुदकार झाला होता, कोंडलो होतो आम्ही. आम्हाला श्वासाची गरज होती, आम्हाला अन्नाची गरज होती. आम्ही कोंडलेल्या अवस्थेमध्ये देवाला प्रार्थना केली, देवा येथून सोडवले, देवा जरी तू मला येथून सोडविशी, गर्भवासा चुकवीन, पुन्हा न ये येथे. भगवंता मी तुझं भजन करेन, पूजन करेन, नामस्मरण करेन आणि पुन्हा या ठिकाणी येणार नाही यासाठी प्रयत्न करेन. देवा सोडवलं ना. केव्हा केव्हा बोललो तो नंतरचा विषय. हित जाणणारा एक देव, दुसरे संत, दुसरे संत. 4-4.5 हजार बंद
मागितलंय? जगद्गुरु तुकोबांनी आपल्याला 4,500 अभंगाची गाथा दिले. एक अभंगाचा जरी आम्ही अभ्यास केला तरी आमच्या जीवनाचा उद्धार आहे. मागितलंय काय आमच्याकडे? काय अपेक्षा केली आमच्याकडून? गीतेवर भाष्य केलं, 18 अध्याय ज्ञानेश्वरीची रचना केली, अमृतानुभवासारखा सर्वश्रेष्ठ ग्रंथ दिला, चांगदेव 65 दिली, हरिपाठ दिला. काय मागितलंय माऊलींनी आपल्याकडे? काय मागितलंय? कसली अपेक्षा केली? शांती ब्रह्मनाथ महाराज, संत शिरोमणी नामदेव महाराज, गोरोबा काका, सावतामाळी, कान्होपात्रा, बहिणाबाई, मुक्ताबाई, काय मागितले आमच्याकडे? जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी. जगाचा उद्धार व्हावा, समाज प्रबोधन घडावं, जनजागृती व्हावी, याच उद्देशाने संतांनी कार्य केलेलं आहे. याच उद्देशाने संतांनी कार्य केलेलं आहे. म्हणून एक भगवंत, एक संत आणि दुसरे आई वडील. बरं का? ज्या वेळेला आम्ही आमच्या जन्माला जीवनामध्ये येत असतो, काय असते आम्हाला माहिती आणि कशा पद्धतीची परिस्थिती असते आमची बघा. असं म्हटलेलं आहे, स्वामी तिन्ही जगाचा आई विन भिकारी. आई कोणा म्हणून मी आईस हात मारी, ती हात येई कारी मत होय शोककारी. नोहेच हात माते मारी कुणी कुठारी, आई कोणा म्हणून मी आई खरी नातारी. आई नावाचं दैवत जोपर्यंत आमच्या अवतीभोवती आहे ना, तोपर्यंत सगळ्यांची जरी अवकृपा झाली ना, तरी आईची कृपा आम्हाला सामर्थ्य देत असते. अनंत अपराध पोटात घालून आपल्या बाळाला क्षमा करणारं या जगातलं एकमेव दैवत असेल तर त्या दैवताचं नाव आहे आई. चारा मुखे पिलांना चिमणी हळूच देई, गोठ्यात वासरांना या चाकतात वात्सल्य हे बघून मन व्याकुळ होई, आई कोणा म्हणून मी आई खरी नातारी. 9 महिने 9 दिवस गर्भामध्ये वळवणारी, घडवणारी, आमच्यावर विशेष लक्ष देणारी, ज्यावरचं प्रेम कमी होतंय, स्वतःचा विचार कमी करते, बाळाचा विचार करते, माझ्या गर्भात वाढणाऱ्या बाळाला कुठल्याही प्रकारे त्रास होऊ नये म्हणून ती माऊली बिचारी काळजी घेत असते. मरणदायी यातना भोगते म्हणून तर बाळांत म्हणतात त्याला. बाळाला जन्म देता देता कदाचित आईचा अंतही होऊ शकतो. बाळांत म्हणतात. मरणदायी यातना भोगून जी आम्हाला या जगात आणते ना, जिच्यामुळे हे जग आम्ही अनुभवतोय ना, दुर्दैव आहे त्या देवीला आज आम्ही वृद्धाश्रमात पाहतोय. हे सर्वात मोठं दुर्दैव आहे. त्या देवीला आज आम्ही वृद्धाश्रमात पाहतोय. हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. एक वेळ मंदिरात जायला विसरलो तरी चालेल, पण पांडुरंगाच्या कृपेने आपल्या घरात असलेला बाप आणि रुक्मिणी माता म्हणून सेवा करून घेणारी आपली आई कधीही विसरता कामा नये. त्या आईच्या बद्दल सांगत असताना असं म्हटलेल्या, मी लहानपणी मला एक म्हण होती, आकाशाचा केला कागद आणि समुद्राची केली शाई, आईच्या प्रेमाचा निबंध लिहिता येत नाही. म्हणून तर माऊली म्हणतात, सकळ तीर्थाची धुरी जी एका माता पितरे, तया सेवेसी कीर शरीरे लोन कीजे. आम्ही ह्या चामडीचे जोडवे जरी आमच्या आई वडिलांना करून दिलेत ना, तरी सुद्धा त्यांच्या ऋणातून आम्ही कधीच मुक्त होणार नाही, कधीच मुक्त होणार नाही. आमचं हित जाणणारं ह्या जगातलं एकमेव दैवत असेल तर त्या दैवताचं नाव आहे. एखादा खोडसर पोरगा असेल ना, त्याला नातेवाईक जवळ करत नाहीत, कधी बोलवत नाहीत. व्यसनाधीन जर झालेला असेल तर त्याला जवळ करत नाहीत, बोलवत नाहीत. गावातले कंटाळतात, शेजारचे कंटाळतात, कुटुंबातले कंटाळतात. एवढंच नाही, घरातले सुद्धा कंटाळतात. पण अशा वेळी मांडीवर घेऊन त्याला अंगारणारं गोंगारणारं आणि माझं बळ तसं नाहीच आहे हे जगाला ओढून सांगणारं या जगातलं एकमेव दैवत असेल तर त्या दैवताचं नाव आहे आई. त्या दैवताचं नाव आहे आई. आणि म्हणून
ज्या हिंदुस्थान मध्ये आम्ही जन्माला आलेलो आहोत ना, या मातीची, या भूमीचा आम्हाला स्वाभिमान आहे. पहिले म्हणजे 83,99,999 योनी पार केल्यानंतर आम्हाला हा नरदेह मिळालेला आहे. कशासाठी मिळालेला आहे? अनेकांचं ऋण आहे, त्या ऋणातून मुक्त होण्याचा मार्ग म्हणजे नरदेह आहे. मुक्तीचा मार्ग म्हणजे नरदेह आहे. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन सांगायचं म्हटल्यानंतर 83,99,999 योनीतून मुक्त होण्याचा मार्ग जर असेल तर हा नरदेह आहे. उभ्या करायचा निर्माण केला, विशेष बुद्धी दिली, जगण्याचं स्वतंत्र दिलं. 4 वाचा ह्या नरदेहाला दिले, परा, पच्छंती, मध्यम आणि वैखरी. बोलू शकतो, जगण्याचं स्वतंत्र आहे, जगण्याचं स्वतंत्र आहे. म्हणून तर म्हटलेलं या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे, शतदा प्रेम करावे. 75 वर्ष आई साहेबांनी या ठिकाणी कार्य केलं, या पाटील परिवारामध्ये कार्य केलं. गेली 50 वर्ष त्यांच्या लग्नाला झाले असतील, कमीत कमी 50-55 वर्ष झाले असतील. 50-55 वर्ष या ठिकाणी घराला घरपाळ देण्याचं काम केलं, मुलांवर संस्कार केले, बाबांच्या सुखामध्ये सुख मांडलं, दुःखामध्ये दुःख मांडलं. पतिव्रता म्हणून या घरामध्ये कार्य केलं, लक्ष्मी म्हणून या घरात कार्य करत असताना घराला घरपण देण्याचं काम आई साहेबांनी केलं. घराला घरपण देण्याचं काम आई साहेबांनी केलं. आणि म्हणून देहाने जरी गेले असतील तरी विचाराने, आठवणीने त्यांनी केलेले संस्कार आणि मार्गदर्शन आमच्या सतत बरोबर असणार आहेत, आम्हाला परत परत आठवण करून देणार आहेत. देह जरी गेला तरी कीर्ती मागे राहते आणि ती कीर्तीच आम्हाला परत परत आठवण करून देत असते, बरं का. हा नरदेह आम्हाला त्याच्यासाठी दिलेला आहे. भुकेल्याची भूक जाणार, तहानल्याची तहान जाणार, त्यालाच भक्ती म्हणतात, त्यालाच परमार्थ म्हणतात, त्यालाच देवपूजा म्हणतात. जब प्यासे को पानी पिलाते नहीं बाद अमृत पिलाने से क्या पाएगा. तहानलेला जर तुम्हाला पाणी पाजता येत नसेल, त्याचा जर द्वेष घडत असेल, मत्सर घडत असेल, अमृताची कुंड असून फायदा काय? काय फायदा आहे अमृताची कुंड असून? भुकेल्याची भूक जर आम्हाला जाणता येत नसेल तर कणगे आमच्या घरात धान्याचे भरले असतील, काय उपयोग आहे त्याचा? देवपूजा त्यालाच म्हणतात. भुकेल्याची भूक जाणणं, तहानल्याची तहान जाणणं. जिथे माझ्या विचारांची गरज आहे ना, तिथे मी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे, तिथे मी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. चालत्या बोलत्या देवांची सेवा ज्या वेळेला आमच्याकडून घडते ना, त्यावेळेला पांडुरंग परमात्म्याची कृपा सुद्धा आमच्यावर झाली जाते. पांडुरंग परमात्म्याची कृपा झाली जाते. आणि देवाला तीच सेवा आवडतो. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पण. जगाला प्रेम अर्पण करता आलं पाहिजे, आम्हाला प्रेम अर्पण करता आलं पाहिजे. एखादा व्यसनाधीन झाला असेल, त्याला मार्गदर्शन करता आलं पाहिजे, त्याला व्यसनातून मुक्त कसा होईल त्यासाठी प्रयत्न करता आला पाहिजे. त्याच्या बाजूला बसून त्याला अजून व्यसनी करण्याचं काम करू नका. एखाद्याचं आयुष्य बर्बाद होत असेल, एखाद्याचं जीवन बर्बाद होत असेल, एखाद्याला वेगळ्या प्रकारचा जर कुठला नाद लागला असेल, तो त्या नादातून कसा मुक्त होईल त्यासाठी प्रयत्न करा. त्याच्या मुलाबाळांचं पुण्य तुम्हाला लाभेल, त्याच्या मुलाबाळांचे आशीर्वाद तुम्हाला लाभतील. दादा, याला भक्ती म्हणतात, याला परमार्थ म्हणतात. केवळ टाळ वाजवणं म्हणजे भक्ती नाही, त्याला भजन म्हणत नाही. केवळ देवदेव करणं आणि देवाला सुगंधी अगरबत्त्या लावणं, देवाला तुपाचे दिवे लावणे म्हणजेच भक्ती नाही. केलं पाहिजे, टाळ मृदंगाचा नाद तर झालाच पाहिजे ना, त्याच्यामध्ये तर रममाण आम्ही झालोच पाहिजे ना. पण तुम्ही तेवढ्यालाच जर भक्ती समजत असाल तर तो तुमचा भ्रम आहे, तुमचा भ्रम आहे. अनेक साधू पुरुषांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा हिंदुस्थान खऱ्या अर्थानं नरदेह आम्हाला मिळालेला आहे. या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे. पण विशेष म्हणजे आम्ही एवढे भाग्यवान आहोत की अनेक प्रकारची परंपरा आणि अनेक प्रकारचे संस्कार, संस्कृतीची जाणीव करून देणारा हा हिंदुस्थान, ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांनी कार्य केलं, ज्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांनी कार्य केलं आणि खऱ्या अर्थानं हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा महाराष्ट्र. म्हणून तर म्हटलेलं आहे, या ओठांनी चुंबन घेईन हजारदा ही माती, अनंत जन्मे शोषून घेईन इथल्या जगण्यासाठी. इथल्या पिंपळ पानावरती अवघे विश्व उरावे तरावे.
या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. कंटाळून चालणार नाही, परत मिळणार नाही. एकदा नरदय गेला की परत मिळेल याची गॅरंटी नाही. कसं कंटाळून चालेल? आम्हाला कंटाळा पण येता कामा नाही. आम्हाला तेव्हा मौज मजा वाटेल, आमच्या जीवनाचा आनंद घ्यायची इच्छा आमच्या अंतःकरणामध्ये तेव्हा निर्माण होईल ज्या वेळेला मी सत्याच्या वाटेवर चालू. त्यावेळेला सत्य सोडू नका. सत्याच्या वाटेवर चाललात ना की बरोबर सगळं काही मिळतंय. आनंद मिळतोय, जीवनाचा आनंद मिळतोय, जगण्याचा आनंद मिळतोय. आणि म्हणून खऱ्या अर्थानं या ठिकाणी आमच्या हिंदुस्थानची श्रुती आम्हाला शिकवते, यत्र नार्यास्ते पूजन्ते रमन्ते तत्र देवता. ज्या ठिकाणी महिलांचा सन्मान केला जातो, आदर केला जातो, त्या ठिकाणी माझ्या आई बहिणीकडे आई आणि बहीण म्हणूनच बघितलं जात आहे ना, त्या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या देवता रममाण होत असतात. सगळ्या प्रकारच्या देवता रममाण होत असतात. ज्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. 7 मुलं आईला, 6 मुली 1 मुलगा. हम दो हमारे दो तरी एकाचा शेंबूड पुसला का दुसऱ्याच्या येत. खरंय का खोटं आहे? एकाला कुठं सांभाळायला गेलं तर दुसऱ्याची काही ना गागाली येते. काहीतरी तक्रार असते. 7 मुलं सांभाळली आई वडिलांनी, नुसती सांभाळली नाही, वाढवले, घडवले. आज आपल्या समाजामध्ये चांगल्या प्रकारे कार्य त्यांचं पाहायला मिळत आहे. त्यांच्या त्या ठिकाणी व्यवस्थित आहे. हे संस्कार, ही संस्कृती आणि हा आशीर्वाद आमच्या आई वडिलांचा आहे. आम्हीच नाही सांगत, जगद्गुरु तुकोबा सुद्धा त्याचं श्रेय आई वडिलांना देतात. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या. धन्य माता पिता तयाची या. आयुष्यात किती जरी गुरु भेटले ना दादा, तरी विश्वातला आपला सगळ्यात पहिला गुरु जर असेल तर आपली आई. पहिला गुरु कोण आहे? आई सगळ्यात पहिला गुरु आहे. बरेचसे ठिकाण आम्हाला असं पाहायला मिळतात, 10 वर्षच होतात आईला जाऊन फोटो माल्यावर. काय बाबा, आई माल्यावर पडला ना फोटो, फुटला, मग परत भरून नाही. बाकीचं अख्खा घर भरले, नंतर भेटले. त्यांना हार काय ना, त्यांना नैवेद्य काय ना, त्यांना अरे बाबा 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 आमचे बाबा. बापाला म्हातारा बोलतो, दरिद्री विचाराचा. म्हाताऱ्याशिवाय कधी हात मारत नाही. ज्याने हाडाची कला केली, रक्ताचं पाणी केलं, जगावर वाढवलं म्हणून आपल्या आवडी निवडी बाजूला ठेवल्या, त्या वडिलांना म्हातारा बोलतोय. आणि ज्याचा फोटो लावलाय तो बोलतो हे माझे बाबा. हे नंतर आले रे दादा. जगण्याचा आधार तुला बापाने दिला, जगणं कसं शिकवलं बापाने. अख्ख्या विश्वातला पहिला गुरु जर आपला कोणी असेल तर आई आणि वडील. ऐका, रक्ताचं दूध करून आमच्यासाठी आमची भूक भागवणारा पहिला गुरु आमची आई आहे. आम्हाला खाता येत नव्हतं. घास वळून 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 कसं चावायचं, कसं घ्यायचा घास, तो सुद्धा आमच्या आईने शिकवला. चालता येत नव्हतं आम्हाला, आम्ही पडायचो, आधार दिला आमच्या आईने. आमच्यासाठी वाकडी तिकडे आमची आई चालली, वाकडी तिकडे पावलं तिने टाकली. का? माझ्या मुलाने माझ्याकडे बघून कसं तरी चालावं. आईला बोलता येत होतं ना, पण माझ्या मुलाने बोलावं म्हणून बोलून मुलाला शिकवलं. म्हणून जगातला पहिला गुरु जर असेल तर आई. आई काय करत नाही, काय करत नाही मुलासाठी. स्वतःचा श्वास आईने आपल्याला दिलाय गर्भात असताना नाले वाटून. स्वतः अन्नरस खाल्लेलं अन्नरस नाले वाटून आपल्याला दिलं दादा. आपल्या आवडी निवडी बाजूला ठेवल्या, आवडीच्या वस्तू आलेल्या, हातात आलेल्या, घासात आलेल्या बाजूला करून ठेवल्या. का? माझं बाळ माझ्या गर्भामध्ये वाढते, त्याला त्रास होऊ नये. घासात आलेल्या वस्तू आईने बाजूला ठेवल्या. एखाद्या माय बहुलीला ज्या वेळेला 9 महिने 9 दिवस पूर्ण होतात आणि अशा वेळी तिला दवाखान्यामध्ये दाखल केली जाते, जेव्हा तिला दवाखान्यात दाखल केली जाते ना, त्यावेळेला डॉक्टरांची धावपळ चालू असते. थोड्याच वेळामध्ये डॉक्टर येऊन त्या मालकाला, त्या पतीला, त्या मायमाऊलीच्या नवऱ्याला हात जोडून सांगतात, दादा पाण्याचं प्रमाण कमी झालं रे दादा शरीरातलं, रक्ताचं प्रमाण कमी झालंय शरीरातलं, आमचा प्रयत्न चालू आहे पण काही सांगू शकत नाही. प्रयत्न करत
माऊली सांगतात, दादा आमचे प्रयत्न चालूच आहेत, पण परिस्थिती खूप गंभीर आहे. तुम्हाला आई पाहिजे की बाळ पाहिजे, झाड पाहिजे की फळ पाहिजे तुम्हाला? त्याचं उत्तर असते, आम्हाला झाड पाहिजे, फळ मिळतील ना पुढे. आई पाहिजे, बाळ होईल ना, बाळ मिळेल नंतर. तिच्या सासू सासऱ्यांना विचारलं, तुम्हाला नातू पाहिजे का सून पाहिजे? त्यांचंही उत्तर आलं, आम्हाला सून पाहिजे, नातू मिळेल. तेवढ्यात तिचे आई वडील येतात. त्या आई वडिलांना विचारतात, तुम्हाला मुलगी पाहिजे की नातू पाहिजे? ते हात जोडून विनंती करतात, आम्हाला आमची मुलगी पाहिजे दादा. नातू होईल ना, नातू मिळेल ना नंतर, आम्हाला मुलगी पाहिजे आमची. पण ज्या वेळेला ही परिस्थिती ती आईला माहिती होते ना, त्यावेळेला शुद्धीत आहे तोपर्यंत, बेशुद्ध पडेपर्यंत ती माय माऊली बिचारी डॉक्टरांना हात जोडून विनंती करत असते, डॉक्टर साहेब माझं काहीही झालं तरी चालेल, पण माझं बाळ वाचलं पाहिजे, माझं बाळ वाचलं पाहिजे. ऐका ना, स्वतःचा जीव धोक्यात घालून, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तुम्हा आम्हाला या जगामध्ये जन्माला घालणार एकमेव दैवत असेल तर त्या दैवताचं नाव आहे आई. त्या दैवताचं नाव आहे आई. म्हणून आई आई असते. आईची जागा कोणीच घेऊ शकत नाही, कोणीच घेऊ शकत नाही. तुम्ही म्हणाल देव, देवही नाही. आईच आपल्यासाठी देव आहे. आईच आपल्यासाठी देव आहे. मला सांगा, तुमच्या गावातल्या मंदिरातला देव तुम्हाला माहिती करून दिला कोणी? कोणी? तुमच्या घरापासून तुम्हाला चालता येत नव्हतं, हाताला धरून 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 मंदिरापर्यंत नेलं कोणी? आईने ना. जय जय करायला लावलं कोणी? बाप्पा देव बाप्पा करायला लावलं कोणी तुम्हाला? हात जोडायचं कसं, पाया पडायचं कसं, देव कशाला म्हणतात ही जाणीव दिली कोणी करून तुम्हाला? आईनेच ना. म्हणून जगातला सगळ्यात मोठा देव आमचा आई आहे. सगळ्या आवडीनिवडी बाजूला आहेत ना, सगळ्या आवडीनिवडी बाजूला आहेत. कधीतरी की नाही संध्याकाळच्या वेळेला आमचे बाबा घरी आले ना, की आमच्या आईला आवाज देतात, हे अगं ऐकलंस का, आज मला अमुक अमुक भाजी खायची इच्छा झाली, अमुक अमुक भाजी कर. त्या भाजीचं नाव ऐकलं का तो मुलगा बोलतो, आई मला ती भाजी आवडत नाही, हा माझ्यासाठी जर करायचंच असेल तर अमुक अमुक भाजी कर. या दोन्ही भाज्यांचं नाव ऐकलं का ती मुलगी बोलते, मी जेवणारच नाही जा, कारण मला दोन्ही आवडत नाही. मग बाई तुझ्यासाठी काय करू, अमुक अमुक कर, तर मी जेवण नाही तर जेवणार नाही. ऐका, आमच्या घरामध्ये आमच्या आवडीच्या 3-3 भाज्या तयार करणारी आई. कधीतरी आम्ही आईला विचारलंय का, आई तुझी आवड काय आहे? विचारलंय कधी? विचारलंय? कधीच नाही, कधीच नाही. आई तुला काय आवडतंय काय ग, आई तुझ्यासाठी काही आवडू का ग? कधीच नाही. कारण आमच्या आवडी निवडी जाणणारी, ऐकून घेणारी आई असते. आईची आवड निवड काय असते माहितीये का? त्या तिन्ही पैकी जी उरेल ना, ती आईच्या आवडीची भाजी. उरली तर ठीक, नाहीच उरली, पाणी पिऊन ढेकर देणारी आई, तृप्तीचा ढेकर देणारी आई मी माझ्या डोळ्यात बघितलेली आहे. मी माझ्या डोळ्यात बघितलेली आहे. बरं का? आता काही सुना बोलत्यात, सगळा त्याच्याच आम्हाला काय दिलाय, तिथे काहीतरी शब्द आहे ना, नाही का? 2-4 भाऊ असतील, सगळा मोठ्याच्याच का बारक्याच्याच, काय आम्हाला काय दिलाय त्यांनी? आम्ही का सेवा करायची? नाही, आम्ही का सेवा करायची? का करायची? तर ऐका, एकदा काय झालं, एक मुलगा शाळेत गेलेला आणि त्याची शाळा 5 वाजता संध्याकाळी सुटायची. 5:15 पर्यंत तो घरी यायचा. 5:15 वाजले अजून आला नाही, 5:30 वाजले आला नाही, 5:45 वाजले आला नाही. फोन करायला सुरुवात केली त्या माई माऊलीने, शेजाऱ्यांना विचारायला सुरुवात केली, शेजारच्या पोरांना विचारायला सुरुवात केली, बाळा आला नाही आमचा. त्यांनी सांगितलं शाळा सुटेपर्यंत होता तिथे, आम्ही बरोबरच होतो, नंतर कुठे गेला काही माहिती नाहीये. आता कोणाकडूनच काही कळत नाही, तर मग त्या बाईची धावपळ सुरू झाली. बरं का? ही कोण बाई माहितीये का? शेजाऱ्यांकडे रोज तक्रार करायची, माझ्या सासूने सासऱ्याने आम्हाला काहीच दिला नाही, माझ्या सासूने मला काहीच दिला नाही, माझ्या सासऱ्याने मला काहीच दिला नाही, सगळा होता नव्हता तेवढा.
ही बाई, तिचा आज मुलगा गेलेला आहे, ती कासावीस झालेली आहे. त्या मुलाच्या शोधासाठी, त्या मुलाच्या शोध घ्यावा म्हणून आता ती याला त्याला वेड्यासारखी विचारते. मग तिला फोन केला नवऱ्याला, हो 6 वाजले, 5:15 येणारा बाळा आपला अजून आला नाही, जसे आहेत तसे निघून या तुम्ही. शोधाशोध सुरू झाली. आता असं काही झालं का, गावामध्ये काही महिला पण मस्त असतात. मस्त म्हणजे काय माहितीये का, त्यांच्याकडे चांगले चांगले औषध असतात. शब्द, कोण बाई आली तिच्या जवळ बसली आणि काय म्हणाली माहितीये, पोराची टोली आले. परवा दिवशी तिकडे एक पोर धरला होता, मग पोरांना नेत्यात चोरून. आता एवढं जर त्या बाईला सांगलं तर ती काय बेशुद्ध पडली ना. ती बाई चक्कर आली, तिला शुद्धीत राहिली ना, बेशुद्ध पडली. तर तिला शुद्धीवर यायला कांद फोडलं, चपला दाखवल्या. चपलाच्या वंगवत्यात ना, त्या भारी भारी चपला असतात, त्या नवीन चपलाने जमत, त्या गाव फिरून आलेल्या चपला लागतात त्याला. असो, तेवढा तो पती आला, तिचा नवरा. आणि मग तो आल्यानंतर शोधाशोध सुरू झाली. बाळा कुठे गेला, बाळा कुठे गेला. बरं का, आल्याबरोबर त्याला मिठी मारली. त्या बाळाला आठवलं तिने. पुन्हा एकदा बेशुद्ध पडली. तिला शुद्धीत आणण्यामध्ये परत 10 मिनिटं गेली. आणि 6:45 वाजता तो मुलगा पाठीवर दप्तर घेऊन रस्त्यातून येताना दिसला. जसा दिसला तसा त्या बाईने धाव ठोकली, त्याला उचललं, जवळ घेतलं, 4-5 पप्प्या घेतल्या, अंगारलं गोंगारलं आणि बरं वाटलं तिला. सुटकेचा श्वास सोडला तिने. बाबा आला, दादा माझा दिसला. विचारलं त्याला, दादा कुठे होता. तेव्हा त्याने सांगितलं, अमुक अमुक मित्राने खूप आग्रह केला, आज त्याचा वाढदिवस होता, त्याच्याकडे गेलेलो. अरे मग बाबा निरोप तरी द्यायचा ना. त्या मुलाला घरी घेऊन आल्यानंतर ती शेजारी रोज जी तक्रार ऐकून घ्यायची ना, ती त्यांच्या घरीच बसलेली होती. ती तिच्या जवळ बसली आणि मग तिला विचारलं, तिला सांगितलं, तू नेहमी माझ्याकडे तक्रार करते की नाही, तुझ्या सासूने तुला काहीच दिलं नाही. तू माझ्याकडे नेहमी तक्रार करते ना, तुझ्या सासूने तुला काहीच दिलं नाही. आहे का अशी इथली कुठे बाई एखादी की सासूने काहीच दिलं नाही तिची तक्रार आहे? उत्तर देतो ना मी लगेच तिला काय दिलंय ते. आहे का? तेव्हा तिला सांगितलं, अगं तुझा मुलगा 5:15 ते 6:45, बरं का, एवढाच वेळ तुला दिसला नाही तर तू 2 वेळेला चक्कर येऊन पडली होतीस. लहानपणापासून गेली 25 वर्ष त्या मुलाला सांभाळलं, तर हाताच्या फोडाप्रमाणे जपलं, वाढवलं, घडवलं, मोठं केलं. ते मोठं करत असताना ती माया माऊली बिचारी, ते वडील बिचारे त्याच्याकडे निरीक्षण करत असताना पाहत असतात, निरीक्षण करत असतात, मनामध्ये एक विचार करत असतात, मोठा झाल्यावर आमच्या आधाराची काडी हाच आहे, आमचा आधार हाच आहे, हाच आम्हाला सांभाळणार आहे. एवढा 25 वर्ष सांभाळलेला, त्याला हाताच्या फोडाप्रमाणे वाढवलेला मुलगा तुला दिला, अजून काय द्यायला पाहिजे, काय द्यायला पाहिजे? त्या आई वडिलांना काही वाटत नसेल? ज्या वेळेला आपण त्यांच्यापासून तोडतो तेव्हा खूप काही वाटतं, खूप काही वाटतं. आयुष्यात जर खरा परमार्थ करायचा असेल ना, जर खरी भक्ती जर करायची असेल ना, तर सुरुवात इथून करा. पंढरपूरच्या पांडुरंग परमात्म्याची कृपा तुमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. पण त्यांना जर त्रास द्याल ना, ऐकताय का? देव निर्गुण आहे, निराकार आहे, निसंग आहे, अरूप आहे, निर्लेप आहे, निराधार आहे, निर्विकल्प आहे. तो देव कसा आहे या देवाची ओळख करून देताना देव स्वतः गीतेमध्ये म्हणतायत, नैनम जगंती शस्त्राणी नैनम दहती पावका न चैनम कुलेदेंती कोण शोषयती मृतः. तोच देव म्हणतोय मी कशा पद्धतीचा आहे. पण त्या देवाची जर सेवा करायची असेल ना, त्या देवाची जर आम्हाला ओळख घ्यायची असेल ना, तर तोच पांडुरंग परमात्मा म्हणतोय, मी स्वतः पांडुरंग परमात्मा आणि रुक्मिणी माता, आम्ही दोघेही आई वडिलांच्या रूपामध्ये चालत्या बोलत्या रूपात तुझ्या घरात सेवा घेतोय. काय सामर्थ्य आहे वडिलांच्या सेवेमध्ये? कदाचित तुम्ही म्हणाल, काय सामर्थ्य आहे वडिलांच्या सेवेमध्ये? या महाराष्ट्रामध्ये पंढरपूर क्षेत्री पांडुरंग परमात्म्याचं जे दर्शन होत आहे ना, त्याला कारण आई वडिलांची सेवा आहे. कुंडलिका भेटी परब्रह्म आले का, त्याला कारण आई वडिलांची सेवा आहे. त्याच्याही पुढे जर पाहायला गेलं तर 28 युग पांडुरंग परमात्म्याला एका विटेवर उभं करून ठेवण्याचं सामर्थ्य आई वडिलांच्या सेवेत आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी आमच्या दादांना धन्यवाद देतो, या पाटील परिवाराला धन्यवाद देतो. आईसाहेबांची चांगल्या प्रकारे सेवा केली दादा,
एक दिवस प्रत्येकाला जायचंच आहे, त्याप्रमाणे 75 वर्ष आईने या ठिकाणी सेवा केली नाही का. 75व्या वर्षी आईने तुमचा आमचा निरोप घेतला. आपल्याला असं वाटतंय की जे समाज उपयोगी माणसं असतात ना, भुकेल्याची भूक जाणणारी, तहानल्याची तहान जाणणारी जी माणसं असतात, आईसाहेबांसारखी त्यांना उदंड आयुष्य लाभावं असं प्रामाणिकपणे आपल्याला वाटतंय. पण शेवटी आपल्या हातात नाहीत ना त्या गोष्टी. आपल्या हातात आहेत का? मी धन्यवाद यासाठी देतोय की दादा, आजची परिस्थिती अशी आहे की आपण म्हणतो आपला समाज सुशिक्षित झालाय पण सुसंस्कारित नाही. बरं का? आपण बोलतो सुशिक्षित झालाय, मी जबाबदारीने म्हणतोय बऱ्याचशा ठिकाणी सुसंस्कारितपणा पाहायला मिळत नाही. पाहायला मिळत. अरे कुठला ना काय 17 गाव चौतालून एखादा येतोय, बाहेरच दरवाजात उभा राहून सांगतोय तुम्हाला 4 पोरं आहेत, बरोबर का? ही बाई बोलते हो खरं आहे. 2 मुली 2 मुला, खरं आहे का? खरं आहे. बारका पक्का आगाव, खरं आहे का? खरं आहे. मग ही विचार करते एवढा बरोबर